सो हे गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मैं हूँ वर्षा. माय नेम इज सेजल. तर गाइज आता आम्ही जात आहोत गडावर. ये आम्ही गडावर चाललोय. आमची सगळी पॅकिंग वर आहे. आम्ही आता निघतोच. आम्हाला ऑलरेडी लेट झालाय. आमची सगळी पलटण माझी बहीण स्टेशनवरती आहे ना. अर्धी पलटण निघते, अर्धी पलटण घरी. अजून रेडीच नाही झाले आणि 7:15ची ट्रेन आहे. आता किती वाजलेत? आता 7 वाजले. 7 वाजून 5 मिनिट. 7 वाजून. फक्त आमच्याकडे 10 मिनिटं आहेत. फक्त आणि फक्त 10 मिनिटं. बघू आता काय काय होतं. आता भेटू पुढे. आम्ही फायनली नाशिकमध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्ही जातोय रूमवर जाणार. गडावर तिकडे रूम वगैरे असतो. मग आम्ही तिकडे चेंज वगैरे करू. त्याच्यानंतर मग आम्ही देवाचं दर्शन करू. मग मी तुम्हाला पुढचं ब्लॉगचं तुम्ही बघा. तुम्ही लोक स्किप नका करू. पुढचं तुम्ही बघाल की एवढं छान. अरे ब्लॉग बघा गाईज. पुढचा ब्लॉग बघा गाईज. गाईज आम्ही तसं ट्रेनमध्ये चढलो ना. आणखी ट्रेन खाली होती. ही नाही खूप डबल हिच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही. यांच्याच ब्लॉगमध्ये राहणार आहे. पुढे नाही. आणखी ट्रेन खाली होती आणि आम्ही कसं केलं तसे झोपलो कारण खूप थकलेलो होतो. आणि ती मॅडम आमची 5:30ची आली नाही. 5:30 वाजल्यापासून स्टेशनला बसलेली आणि आम्ही ट्रेनमध्ये कितीला बसलो? 9ला बसलो. गाईजीला खूप वेट करावं लागलं. मी 5:30 वाजल्यापासून ते किती 8 वाजेपर्यंत वेट केला तिने स्टेशनवरती. खूप चिडली. काय जरा छोटी आहे ना, तिला समजून द्यावं लागतं. आणि तिला कधी झोप लागत नव्हती. व्हिडिओज वगैरे बघत होती पण नंतर तशी झोपली. लेकिन 1 सेकंड तशी झोपली तर आम्ही पोहोचलो नाशिकला. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? लग्नाचं काय आता पत्ता नाही. गाईस ही बघा आमची बहीण. हिच्यासाठी कोणी मुलगा असेल तर प्लीज चांगला कॉमेंट करा. चांगला जॉबवाला असेल तर प्लीज कॉमेंट लावून. आमची अर्धी फॅमिली दुसऱ्या साईडने आली. आम्ही तिघेच नाही आहोत, अजून खूप झाले. तुम्हाला दाखवायचं की आम्ही किती जण आहेत. हॅलो गाईज. आम्ही लोक फायनली रिक्षामध्ये बसलो आहे. आता आम्ही जातोय गडावर. जाऊन रूम वगैरे घेऊ. नको करू. तर गाईज ह्या रिक्षामध्ये आम्ही सुद्धा बघितली. आमची थोडी तुम्हाला आज माझ्या मम्मीची मम्मी दाखवते. बघा ही माझी आजी आहे. नंतर आम्हाला भेटले आहे. त्यांना आम्ही गडावर नेतो आहे कारण की ते ओल्ड आहेत. त्यांना सगळ्या गोष्टीचे नॉलेज आहे म्हणून आम्ही त्यांना नेतो. म्हणून सोडून दिलं होतं मला मला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे म्हणून रिक्षाच्या बाहेर गेलं होतं. बघा काय कशी बोलते ही आजी. गाईज खूप गोंधळ झाला इथे आणि एक मुलगी खूप फटफट करते. तिला आम्ही जाऊन बघू. टोस्ट पाणी द्यायचं पण देऊ. आता पाहून घातला गाईज. ब्लॉग स्किप नका करू आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा. कारण की तुमच्याकडे नोटिफिकेशन अशी गाडी पाहिजे. हवं अशी आपलं नाव काही कारने काय गाडी द्यायची. तर गाईज आम्ही फायनली इथे आलोय. आम्ही इथे आंघोळ वगैरे केली ह्या नदीमध्ये. इथे आंघोळ करायला चांगलं असतंय ना. आम्ही आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्ही जाणार गडावरती. तर बघा तो आमचा गड. आम्ही सिड्या वगैरे चढेल. आम्ही जाऊ गाईज. बघा आम्ही ट्विनिंग केली आज. आम्ही कसं दिसतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आपण जाऊ. आम्हाला खूप लेट झाला आहे ऑलरेडी. एवढे थकलो होतो ना काय गाईज. चुपूचू बघा छोटासा बाबू. हे बघा किती क्यूट आहे. हाय कर. हाय हाय. वाव ऍक्टिव्ह आहे. गाईज आम्हाला छोटासा बाबू भेटला इथे. खूप क्यूट आहे. म्हणजे खूप क्यूट आहे. गोड आहे, ऍक्टिव्ह आहे. खूप छान दिसत होती म्हणून तिचा आम्ही एक व्हिडिओ बनवला. छान दिसते. क्यूट आहे. बघा हायच करते अजून पण. बाय खूप ऍक्टिव्ह आहे गाईज. आमची बहीण गुडघ्याने तिने नवस मागितलाय. तर ती गुडघ्याने चढणारे. बघू आता.
माझं काही नाही कसं. मनीषा पूर्ण चढणार आहे. तर गाईज आम्ही फायनली आलो आहे. आमचं दर्शन वगैरे झाले. तर गाईज सॉरी मी शूट नाही करू शकले. आतमध्ये अलाउड पण नाही करत आहे आणि जरा दीदीच्या अंगात आलेलं आणि दीदी जरा पुढेवर चालत होते म्हणून थोडंसं